आणि एकदा का तुम्ही स्वतः लक्ष्मण झाले, तुम्हाला राम शोधावा लागत नाही. म्हणजे वरतून तुम्हाला, खालून तुम्हाला पुढे जायचंय, वर जायचंय, म्हणजे राम नाम. समजलं का? खांद्यावर तुम्ही बसले 4 जणांच्या. एक प्रश्न विचारू का तुम्हाला? हे शिवपुराणामध्ये आहे बरं का. नाही तुम्ही म्हणाल का हेच आहे का त्याच्यात? ते नाही, सगळं त्याच्यामध्ये. एक तुम्हाला प्रश्न विचारतो, फक्त बुद्धीवर जोर द्या. असा कोणता जीव आहे हो जो सकाळी जमिनीवर रांगतो, दुपार झाली का 2 पायावर चालतो, संध्याकाळ झाली का तो 3 पायावर चालतो, रात्र झाली का तो 4 पायावर आहे? कोणता जीव असेल? हा, कासव. कासव बेटा, हे अजून तुझ्यापर्यंतच नाहीये, फक्त ऐकत जा. म्हणजे कोण असं विचारलं तुला सांगता येईल. पण तिने हिंमत केली, कासव सांगितलं. मी पहिले सांगितलं निस्संदेह आहे ते. निस्संदेहता असल्यामुळे काही नाही. आणि बरोबर ती आवडते. लावू शकाल का कोणी अंदाजाचा? लावू शकाल का? जर माहित असेल तर नाही सांगत, नसेल माहित तर सांगतो. आणि तुम्हाला माहित असेल तर मला सांगा ना, मला तर माहित होईल की तुम्हाला माहिती आहे. माहित आहे का? सकाळी जमिनीला रांगत आहे, दुपारी 2 पायावर आहे, संध्याकाळी 3 पायावर आहे. तो एकच माणूस. आणि रात्र झाली तर तो 4 पायावर आहे. कोण? तुम्हीच आहात ना. तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, जन्म झाला काय आहे? जमिनीवर रांगत आहे महाराज. बाल्यावस्था तरुणपणा आली, किती पायावर आहे? किती पायावर चालतो आम्ही? 2 पायावर. थोडीशी वृद्धावस्था आली का त्या 2 पायातनं चालणं होत नाही, काठीचा आधार घेतला ना, किती पाय झाले? 3 पाय. आणि गेल्यानंतर किती खांद्यावर आहे? तुम्ही आम्ही महाराज, दुसरं कोणी नाही. आणि ज्याच्यामध्ये हे गूढ रहस्य लपलेलं आहे ना, ते शिवपुराण आहे. ज्याच्यामध्ये हे गूढ ज्ञान आहे आणि हे मूळ माहीत असते. माणूस आठासारखा आहे, तो 8 लावतो, म्हणून त्यानं फक्त एकच काम करावं. माणसाकडनं काहीही होत नाही. भाजला पापडे आपण मोडू शकत नाही महाराज. कारण शरीर त्यानं दिलं, हातपाय त्यानं दिले, इंद्रिय त्यानं दिले, त्याच्यामध्ये ताकद त्यानं दिली, बुद्धी करण्याची प्रवृत्तीही त्यानं दिली. जर बुद्धीच दिली नसती, सारे मंद झाले असते ना, मग काय केलं असतं तुम्ही? कमावला असता पैसा? नाही. आणि हे सगळं त्याला अर्पण करायचं आहे महाराज. म्हणजे निस्पृह गतीनं कसं राहावं हे शिवपुराण आम्हाला शिकवतं महाराज. म्हणजे संसारामध्ये राहावं, पण त्याच्यामध्ये आसक्त होऊ नये. मी सकाळी सांगितलं, कमळ चिखलामध्ये उमलतं, पण तो चिखलाचा डाग स्वतःच्या अंगाला लागू देत नाही. हिरा कोळशामध्ये निघतो, पण त्याला काळा डाग कधी लागत नाही. पक्षी अंगणामध्ये उतरतात, पण ते पक्षी कधी अंगणामध्ये आसक्त होत नाही. ते काहीच होत नाही. त्याचप्रमाणे पण माणूस तसा नाही. माणसाला हे सगळं माहिती आहे, मी करतो कोणासाठी करणार, काय आणलं, काय नेणार, काय काहीच नाही महाराज. सगळं माणसाला माहिती आहे, पण कुठंतरी थोडासा आसक्त गतीनं त्याच्यामध्ये फसल्या जातो महाराज. आणि जिथं तो फसतो तिथं तो फसला. ते कातरणीसारखं मग निघू शकत नाही. पण परमेश्वराचं तसं नाही आहे. श्रीमद भागवत पुराण 18,000 श्लोक. बघा आता, शिवपुराण 24 आहे, भागवत कथा 18,000 आहे, रामकथा 1,00,000 आहे. आता 1,00,000 का सांगितले? 1,00,000 बाजूला सोडा. एकाच माणूस एकटा आला, एकटा राहणार, एकटा जाणार, कोणातरी एकाचे होऊन राहा. म्हणजे एकावरची निष्ठा त्याची कायम असली पाहिजे महाराज.
तुमच्या मरणी मरे. सुंदर वर्णन आहे हो. एक होणं राहायचं आहे मला, एक निष्ठता ठेवायची आहे, म्हणून ते 1 लाख आहे. त्यानंतर दुसरं सांगू तुम्हाला, 18,000 सांगू का काय आहे, गंमत आहे मोठी. आता याची बेरीज करा, 8 अधिक 1 किती झाले, 9. आणि जीवनामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल, जीवन तुमचं सुरळीत व्हायचं असेल, तर नवासारखं व्हा महाराज. 9 परिपूर्ण आहे. त्याची कोणी स्तुती केली म्हणून तो वर चढत नाही, त्याची कोणी निंदा केली त्याला वाईट वाटत नाही. तो जागच्या जागेवर आहे, आणि जो जागच्या जागेवर असतो तो संत आहे. तुम्ही काही करा, कोणी वंदा कोणी निंदा आवाज वही त्याचा धंदा. वर्णन सांगितलं. सांगू का नवाचं गणित? माहितीये का तुम्हाला? माहित असेल पण तरी सांगतो. चला, 9 1 9, 9 2 8 ने 9 होते ना बघा. 8 3 8 3 26, 8 3 9 3 9 3 36 म्हणते घ्या. 27. थांबा, बोलू नका तुम्ही, मला गोंधळून टाकाल तुम्ही. 9 3 27, 7 2 9, 9 4 36, 6 3 9, 9 5 45, 5 4 9, 9 सख 54, 5 4 9, 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 1 9, 9 10 90, 9 0 9. हे एवढं तर आहेच महाराज, पण त्याच्यापेक्षा चला आता 9 1 9, 9 2 18, 18 1 18, 18 2 36, 6 3 9, 36 1 36, 36 2 72, 7 2 9, 72 1 72, 72 2 144, 4 अधिक 4 8 अधिक 1 9, 140 1 144 1 144. बाकी गणित तुम्ही घरी जाऊन करा, इथं ते होणार नाही. पण उत्तर त्याचं 9 आहे महाराज. ज्याला नवासारखं होता येतं तो भगवान राम किंवा भगवान कृष्ण असू शकतो. एकापासून ज्याला अनेक होता येतं आणि अनेकाला पुन्हा त्याला आपलंसं करता येतं तो शिव आहे. आणि जिथं एक सांगितलं आहे तो राम आहे. आणि तेच आम्हाला जीवनामध्ये करायचं आहे महाराज. सकाळच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं होतं? संगतीच्या बद्दल. भगवान शिवाची संगत कशी? भगवान शिवाची संगत. मग तुम्ही म्हणाल रामाची करायची नाही का, कृष्णाची करायची नाही का? सगळ्यांचीच करायची, कारण कोणीही वेगवेगळं नाही. एक ओंकार आहे आणि त्या एका ओंकारातून सगळ्या जगाची निर्मिती झालेली आहे. ओंकार बिंदू संयुतन. आणि किंवा भगवान शिवाचं वर्णन कलातीत कल्पांत कल्याणकारी. तो कलातीत आहे, प्रत्येक कल्पामध्ये अवतार घेणार आहे, पण प्रत्येक कल्पामध्ये अवतार घेऊन सुद्धा तो आहे तरी कसा? कल्याणकारी. तो कल्याणकारी आहे, त्याला अमंगल कोणाचं करता येत नाही. मंगल भवर अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिरबिहारी. तो मंगलमय आहे महाराज, आणि तो मंगलमय आहे म्हणून वंदनीय महाराज म्हणतात मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. कारण तो मंगलकारी आहे ना, त्याला अमंगल. आणि तुम्हाला एक सांगू का, कोणता साधू, कोणता संत, कोणताच देव कोणाचं वाईट कधी करत नाही. तो कधी कोणाला शाप शिव्या देत नाही. त्याचं काम आहे फक्त कल्याण करणं. तो कल्याणच करत राहतो. त्याला कोणी वंदन केलं तो तुम्हाला प्रेमानं बोलणार नाही, आणि तुम्ही त्याची निंदा केली म्हणून त्याला क्रोध येऊन तो तुम्हाला काही भस्म करणार नाही. फक्त एक तुम्हाला सांगतो, संतांची निंदा करत असाल, संत तुम्हाला काहीच म्हणणार नाही, पण परमेश्वर आपल्याला क्षमा करणार नाही महाराजा, कारण ती संतांची निंदा आहे. आणि एक सांगू का, हे जीवन जगत असताना माणूस एकटा येतो, एकटा राहतो, एकटा जातो. जे सूत्र याला समजलं
जर त्या सूत्राने जर तो राहत असेल तरच गोष्ट आहे. संसार सोडायचा नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, संसार सोडायचा नाही, संसाराचं कर्तव्य सोडायचं नाही, संसाराबद्दल कर्म सोडायचं नाही, नातेवाईक सोडायचे नाही, घरदार सोडायचं ना, काहीही सोडायचं नाही. पण परमेश्वर सुद्धा सोडायचा नाही महाराज. या जग में कोई माय ना बेटा, मिथ्या जगत पसारो. हे सगळं जरी खोटं असलं, ब्रह्म सत्य जगत मिथ्या, केवळ भगवान शिव ब्रह्म, भगवान राम ब्रह्म, भगवान कृष्ण ब्रह्म, ते एक ब्रह्म सत्य आहे. बाकी सगळं जग जरी खोटं असलं तरी या खोट्या जगामध्ये आपला खोटा जन्म झालेला आहे. म्हणून या खोट्या जगासोबत आपल्याला व्यवहार सोडून चालणार नाही. तो व्यवहार आत्मसात करावा लागतो महाराज. कारण ज्या ठिकाणी जीव शिव जन्माला आले, त्या ठिकाणी ज्ञानवैराग्य जन्माला आलं, त्याच ठिकाणी रोगही जन्माला आला, त्याच ठिकाणी औषधी जन्माला आली, ज्या ठिकाणी दवा जन्माला आली त्याच ठिकाणी दुवाही जन्माला आलेली आहे. अपाय जन्माला आला त्याचा उपायही जन्माला आलेला आहे. अजिबात हार मानायची नाही महाराज. एक साधू महात्मा आहे, जंगलामध्ये राहतात. एक सावकार आहे, त्या सावकाराला एक मुलगा आहे. एक दिवस काय झालं, हा सावकाराचा मुलगा याला पतंग उडवायचा शौक आहे. पतंग समजते ना? काय झालं, एक दिवस कोणीतरी याची पतंग काढली. हा त्या पतंगीच्या मागे लागला. ती पतंग जाता 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 जंगलामध्ये उडून गेलेली आहे महाराज. याला भान नाही. त्या पतंगीच्या मागे हा लागला, जंगलामध्ये गेला. काय झालं माहितीये का, एका साधूच्या आश्रमावर ती पतंग जाऊन अडकली. त्या आश्रमामध्ये जातो साधू महाराज त्या ठिकाणी आहे. आणि हा पहिलेपासूनच चांगल्या श्रीमंतीमध्ये वाढलेला, लाडामध्ये वाढलेला, त्याच्यामुळे याला काही ते सेन्स नव्हता कोणासोबत कसं बोलायचं, काय बोलायचं. साधूला म्हणायला लागला, ए साधू माझी पतंग दे. साधू म्हणला, पतंग देऊ तुझी? म्हणे हो. अरे म्हणे तुला पतंग पाहिजे ना, देतो ना, पण तू आलास कुठून? म्हणे मी शहरातून आलो. बरं, थकून आला? म्हणे हो. कसं ओळखलं? तुझ्या चेहऱ्यावरच्या घामावरून. धावत आला? म्हणे हो. कसं ओळखलं? तुला बोलताना श्वास लागत आहे त्याच्यावरून. तुला तहान लागली असेल? म्हणे हो. कशावरून? तू नेहमी गळ्याला हात लावता ना, म्हणे म्हणून. बस म्हणले, थोडासा पाणी वगैरे पी, नंतर हे कर. आतमध्ये गेले, खडी साखर घेतली, पाणी आणलं, त्याला खडी साखर खायला दिली, 10 मिनिटं बसवलं, पाणी दिलं. थंड पाणी पोटामध्ये गेल्यावर याला थोडस बरं वाटलं महाराज. आता बोलायला लागला, एक काम करा महाराज, वेळ नाही माझ्याकडं, माझी पतंग मला परत द्या. देतो ना म्हणले तुझी पतंग, चिंता कशाला करतो. आश्रमाच्या बाहेर गेले, झोपडीवर अडकलेली पतंग काढली, त्याच्या हातामध्ये ठेवली. आणि जाताना त्याला एक शब्द वापरला, तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल म्हणे, तेव्हा तेव्हा तू येत चल. कशाला? काय म्हणे तुमच्या इथं? अरे बाबा माझ्या इथं काहीच नाही, रागवू नको म्हणले. एवढा सहज म्हटलं म्हणले, मी तुला येत जा, तुला वाटलं तसं. बघतो म्हणले. पतंग घेतले, निघून गेला. घरी गेला, पतंग खेळला, सगळ्या गोष्टी झाल्या. दुसऱ्या दिवशी याला आठवण आली, जावं का तिथं, याव का भेटून 10-15 मिनिटं. पुन्हा मन सांगायला लागलं, अजिबात जायचं नाही, दूर आहे ते जंगल. कशाला जायचं जंगलामध्ये? मित्रांसोबत खेळायला लागला, पण याचं मन काही मित्रांसोबत लागेल. मित्रांना सांगितलं, तुम्ही बसा, मी येतो म्हणले 10-15 मिनिटामध्ये. कोणालाच सांगितलं नाही. जंगलामध्ये गेला, साधूच्या झोपडीमध्ये. साधू महाराज झाडांना पाणी घालत आहे. ए साधू म्हणे, काय तू बोलवलं होतं ना म्हणे मला? म्हणे हो. बघ मी आलो. आला? बस म्हणले. बसला. काय खाणार? भूक लागली, जे असेल ते देव. साधू महाराज आतमध्ये गेले, खिचडी तयार होती, पातळीवर घेतली, त्याला आणून दिली. याला खिचडी खाल्ली, हायचं वाटलं. झोपू का म्हणले थोड्या वेळ? झोप झोप झोप. त्याला झोपडीमध्ये झोपवलं. साधू महाराज आपल्या कामामध्ये लागले. 4 वाजता उठला, जातो म्हणे. आता जातो म्हणायचं नसते बाळा, येतो म्हणायचं असते.
आता कशाला येऊ म्हणे पुन्हा? अरे येऊ नको ना, तुला कोण म्हणतं म्हणले ये, पण तुला सांगतो जातो म्हणायचं नसते, येतो म्हणायचं असते. बर येतो, साधू मध्ये ये लवकर. त्याही दिवशी निघून गेला. तिसरा दिवस उगवला. आता याला करमत नाहीये महाराज, तिथं जावंच वाटत याला. आणि हा तिथं जायला लागला. 8 दिवस 15 दिवस असं करता 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 आता ए साधू म्हणणारा, साधू बाबा मी आलो असं बोलायला लागला. साधू महाराज तितकंच प्रेम त्याच्यावर करायचे. 2 महिने झाले महाराज मित्रांसोबत खेळणं बंद झालं. सगळ्या गोष्टी याच्या सुटल्या. वाईट सवय त्याला आधीच कुठली नव्हती, पण आता अजिबात अनासक्ती झाली. साधूच्या आश्रमात जायला लागला, साधू जवळ बसायला लागला. एक दिवस साधू महाराज काहीतरी काम करत आहे, त्यांच्या हातातलं काम घेतलं. बाबा तुम्ही बसा ना, मी एवढा तरुण, तुम्ही एवढे म्हातारे, तुम्ही करता माझ्या समोर, मला चांगलं वाटत नाही. तुम्ही स्वयंपाक करता, मला जीव घालता, मला सांगत जा, मी तुम्हाला मदत करत जाईल. असं होता होता सत्संग हरिनामाची गोडी लागले. हरिनाम घ्यायला लागला महाराज. आणि साधू महाराज त्याला सगळं सूत्र सांगायचे. हा विचारायचा, महाराज तुम्ही एकटेच राहता म्हणे? हो. मला जंगलात भीती नाही वाटत म्हणे? कशाची? वाघ ते सिंह वगैरे? म्हणले अजिबात नाही म्हणे. का? रक्षण करता तो आहे ना. अरे जन्म आपला एकटा होत असतो, एकटं राहायचं बाळा, एकटं जायचं, चिंता कशाला करायची. आणि जर मृत्यू आपला त्या वाघ सिंहाच्या खाण्यानं असेल तर तो होणारच आहे, अटळ आहे. तो घरातही येऊन खाऊ शकतो आपल्याला. सर्पदंशानं मृत्यू असेल, सर्प कुठेही येऊ शकतो. ठेच लागून असेल, ठेच कुठेही लागू शकते. आणि मला एक सांग, वाघानं खाल्लं नाही, सर्पानं चावलं नाही, ठेच लागली नाही, विष प्राशन केलं नाही, म्हणून तू अमर होशील का? म्हणले नाही. फक्त तुला एक सांगतो, परिवारामध्ये राहायचं, संसारामध्ये राहायचं, पण आसक्त त्याच्यामध्ये होऊ नये. कातरणीचं उदाहरण दिलं महाराज. तुला एक सांगू का, या संसारामध्ये कोणीही कोणाचं नसतं, कोणीही कोणाचं नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज हे आमचा परिवार, मी असं म्हणत नाही तुम्हाला, सगळे तुमचे आहेत, सगळे तुमचे आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही मराल त्या दिवशी तुमचं कोणी नाही. तुम्ही म्हणाल असं कसं? सगळे रडतात का? रडतात सगळे जण. तुमच्या सोबत येतो कोण ते सांगा? येईल का? तुमच्या सोबत कोणी येणार नाही, माझ्या सोबत कोणी येणार नाही, आपणही कोणासोबत जाणार नाही.